नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 4 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कापूस बाजारभावासंबंधी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी बातमी आलेली असून राज्यातील कापूस बाजारभाव जवळपास कालच्या बाजार सत्रामध्ये 8,500 रुपये प्रति क्विंटलच्या वर काही बाजार समित्यांमध्ये बघायला मिळालेलं असून त्यामध्ये पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक बाजारभावाची नोंद कालच्या बाजार सत्रामध्ये झाली. या ठिकाणी सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव निघालेला असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यातले कापसाचे काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर 700 क्विंटल लोकल कापसाची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,120 तर जास्तीत जास्त 8,550 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 995 क्विंटल कापसाची आवक आलेली होती मित्रांनो आणि या ठिकाणी उच्चांकी बाजारभाव 9,125 रुपयांचा सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला सध्याचे बाजारभाव मिळालेले असून कमीत कमी दर होते 6,500, सर्वसाधारण दर 8,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती या ठिकाणी 5,000 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघालेले आहे 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,730 तर जास्तीत जास्त दर 8,500 रुपये. त्यानंतर समुद्रपूर आवक या ठिकाणी 1,000 क्विंटल कापसाची आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर वरोरा बाजार समिती आवक लोकल कापूस 935 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर वरोरा मांडणी कापूस लोकल 180 क्विंटल लोकल कापूस आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200, सर्वसाधारण दर 7,700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मांडळ कापूस लोकल 330 क्विंटल लोकल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 8,010 रुपये, सर्वसाधारण दर 8,020 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,130 रुपये. त्यानंतर बाजार समिती भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल 415 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200, सर्वसाधारण दर 8,250 तर जास्तीत जास्त दर 8,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल 1,200 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर निघालेले आहे 6,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,830 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक आलेली होती जबरदस्त 10,020 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,540 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 8,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. आवक आलेली होती या ठिकाणी 930 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,540 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो राज्यातील कापूस बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा होता सध्याचे कापूस बाजारभाव 9,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्याच्या घडीला पोहोचलेले असून दिलासादायक अत्यंत बातमी आहे मित्रांनो आणि आगामी काळामध्ये आणखीन कापसाचे बाजारभाव सुधारण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.